Hello friends, welcome back to my station. Today in this video we are going to learn the usage of few, a few and the few. Few, a few and the few ह्या वर्डिंग्स रोजच्या वाक्यांमध्ये कशा वापरता येतील याकडे बघूया. Few means almost none. Few म्हणजे जवळपास नाही अशा पद्धतीने आपण वापरतो. It has a negative impact. Now a few म्हणजे काही, हा इथं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. इट हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हिअर. अँड द फ्यू मीन्स द लिमिटेड नंबर, व्हॉट एव्हर देअर इज. जे काही तिथं स्पेसिफिक नंबर्स आहेत ते वापरण्यासाठी आपण द फ्यू वापरतो. नाव वन थिंग दॅट वी मस्ट रिमेंबर हिअर इज दॅट वी कॅन यूज ऑल दीज फ्यू, अ फ्यू अँड द फ्यू विथ ओनली काउंटेबल नाउन्स. म्हणजे काउंटेबल नाउन्स जर असतील त्याच्यासोबतच आपण हे तिन्ही वर्डिंग्स वापरू शकतो. नाव विल सी how exactly we can use them in examples. Few people understood the concept. काही लोकांना कॉन्सेप्ट समजली. इथं जे हे फ्यू आहे इट डिनोट्स ऑलमोस्ट नन, म्हणजे फार कमी लोकांना, जवळपास नाही या हिशोबाने. अ फ्यू पीपल सपोर्टेड अस, काही लोकांनी आम्हाला सपोर्ट केला किंवा पाठिंबा दिला. हिअर इट हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, मीन्स मागच्या फ्यू मध्ये फक्त निगेटिव्ह इम्पॅक्ट होता, जवळपास नाही अशा हिशोबाने नंबर्स होते. आता इथं थोडेसे वाढलेले आहेत आणि काही झालेले आहेत. इट हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. नाव द फ्यू पीपल एनकरेज अस, काही लोकांनी आम्हाला प्रोत्साहित केलं, एनकरेज केलं. आता द फ्यू म्हणजे जे काही स्पेसिफिक नंबर्स आहेत, जे काही विशिष्ट लोक आहेत, जे काही ठरवलेले आहेत, त्यांनी आम्हाला इथं एनकरेज केलं. सो इन शॉर्ट, फ्यू मीन्स ऑलमोस्ट नन, a few means some with positive impact, and the few means whatever number of people or things there are, or the limited number. Thank you.